आज आहे मदर्स डे, त्यामुळे आज माझ्या मुलांनी मला जेवणासाठी म्हणजे स्वयंपाक करण्यापासून आराम दिलाय। तो म्हणाला मीच आज काहीतरी स्पेशल बनवतो। त्याने आज किचनचा ताबा घेतलेला आहे आणि तो बनवतोय बिहारी स्टाईल चिकन। तर बिहारी स्टाईल चिकनसाठी त्याने इथे राईचं तेल वापरलेलं आहे। त्या राईच्या तेलामध्ये त्याने आता खडे मसाले टाकून घेतले। त्याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये त्याने काळी मिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, हिरवी वेलची, एक मसाला वेलची आणि 2 ते 3 अशा लाल मिरच्या त्याने तुकडे करून त्याच्यामध्ये टाकल्यात आणि तो चांगलं असं परतून घेतोय खडे मसाले। आणि त्याच्यामध्ये ते टाकून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा, भरपूर असा कांदा त्याने चिरून घेतलेला तो टाकणार आहे, कारण तो इथे कुठल्याही बाकी टोमॅटोचा वापर करणार नाहीये किंवा कुठल्याही वाटणाचा वापर करणार नाहीये। तर इथे आता तो कांदा चांगला परतून घेतोय। असं मुलांना आपण कधीतरी करायला दिलं पाहिजे, त्यांनाही आवडतं। आणि इथे YouTube मात्र फार फायद्याचं ठरतं। YouTubeमध्ये बघितलं की त्यांना असं म्हणजे एखादी नवीन डिश शिकायला मिळते आणि त्याला करायला फार आवडतं असं वेगळं काहीतरी, त्यामुळे कधी कधी असा करत असतो। तर आज म्हणाला मदर्स डे आहे तर मम्मी मी आज करतो। म्हटलं ठीक आहे, तेवढाच मला पण आराम मिळतो आणि वेगळं काहीतरी काम करायला मिळतं। तर इथे त्यांनी आता धना जिरा पावडर टाकून घेतली आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे। तर ते पण चांगलं असं परतून घेतोय। त्यानंतर इथे तो हिरवं वाटण त्यांनी करून घेतलेलं, त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर असं घालून त्याने हे वाटण करून घेतलंय। तर ते त्याच्यामध्ये तो टाकून घेतोय। ते पण आता वाटण त्यांनी चांगलं असं परतून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते चांगलं शिजवून घेणार आहे। त्याची जरा करायची स्टाईल थोडी वेगळीच आहे। अगदी आरामात, अगदी म्हणजे काही घाई करायची नाही अजिबात, अगदी आरामात करायचं। जसं YouTubeमध्ये दाखवले अगदी तसंच्या तसंच करायचं, अशी त्याचं असतं कायमचं। आणि त्याच्यामध्ये आता त्याने मिरची पावडर टाकून घेतली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतोय। मस्त असं मसाल्याला बघा तेल सुटलेलं आहे। एकदम सोपी अशी रेसिपी आहे। आणि इथे चिकन मसाला टाकून घेतोय तो। आता परत एकदा सगळे मसाले एकत्र मिक्स करून घेणार आहे तो आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं। आता तिथे चिकन मधलं पाणी अजिबात वापरणार नाही, नुसत्या असं चिकनच्या पीसेस घालून घेणार आहे तो। आणि तेही आता या मसाल्यामध्ये चांगलं त्याने परतून घेतलंय। बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं आणि ते आता पाणी त्यांनी त्याच्यामध्ये टाकून घेतलंय। आता हे चिकन म्हणजे काय करणार, अजिबात ढवळायचं नाही। आता एकदाच काय ते तुम्हाला ढवळून घ्यायचंय आणि त्याच्यावर तो आता झाकण ठेवणार आहे। आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं कोणीही झाकण उघडायचं नाही 15 ते 20 मिनिटं। त्याच्यातच म्हणजे त्या झाकणाच्या आतमध्ये अगदी म्हणजे त्याच्यातली अजिबात वाफ पण बाहेर जाऊन द्यायची नाहीये, जसं आपण बिर्याणी वगैरे कसे दम देतो त्याप्रमाणे। तर त्याच्यावरती त्यांनी ते झाकण ठेवलंय आणि त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवायची होती म्हणून त्यांनी ते खलबत्ता ठेवून दिलाय। आणि आता 15 ते 20 मिनिटं असंच चिकन शिजवून घेणार आहे तो। आणि इतका सुंदर असा सुगंध सुटलेला आहे घरी। तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। इथे आमचं चिकन रेडी आहे। या सगळ्यांनी जेवायला आवडली ना रेसिपी, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला